जय जय रघुवीर समर्थ। तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले। जगी थोरला देव तो चोरलासे, गुरुवीण तो सर्वथाही न दिसे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 179 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थ गेल्या काही श्लोकांमधून आपल्याला आत्मारामाची संकल्पना समजावून सांगत आहेत। ही संतांची करुणा आहे की जो निर्गुण निराकार निर्विकल्प आहे, अशा आत्मारामाला समर्थांसारखे संत शब्दामध्ये आपल्या समोर ठेवतायत। तुटेना फुटेना चळेना ढळेना कळेना कळेना वसेना दिसेना अशा पद्धतीने स्थितप्रज्ञ असलेलं हे आत्माराम तत्व, पण त्या तत्वाला प्राप्त करण्याची इच्छा कोणाकडे आहे? कारण आम्ही तर सगळे चळणारी ढळणारी तुटणारी फुटणारे जीव आहोत। अशा आमच्यासारख्या जीवांना समर्थांनी झणझणीत अंजन मागच्या श्लोकामध्ये घातला आणि समर्थ म्हणाले, जया मानिला देव तो पूजित आहे, परी देव शोधुनी कोणी न पाहे। ज्याला ज्या देवाने ज्याची मनोकामना पूर्ण केली, त्याची त्याच्यावरती श्रद्धा बसली आणि त्याने त्याचंच गुणगान करायला सुरुवात केलं, लोकांना देखील सांगायला सुरुवात केली, अहो तुम्ही त्या देवांचं काय करताय, माझ्या देवाचं करा, माझा देवताच तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करेल। अरे पण त्या मनोकामना या सगळ्या उत्पत्ती स्थिती लयानी बांधलेल्या आहेत, काळाच्या अधीन आहेत। या सगळ्या प्राप्त करून जीवाचं नेमकं काय कल्याण होणार आहे? हे सगळं प्रारब्धवश आहे। त्याला त्या रामाच्या इच्छेवरती सोडून आपण त्या आत्माराम तत्वाची उपासना करावी, त्याला प्राप्त करून घ्यावं, याचं नाव परमार्थ आहे। हे संत आम्हाला काकुळतीने सांगतात। याच अनुषंगाने समर्थ आम्हाला या देवशोधनामधला जो अत्यंत प्रधान असा घटक आपल्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे सद्गुरू, त्या सद्गुरूच्या समेवरती समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामधून घेऊन जातात। काय म्हणते समर्थ माऊली? तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले। हे स्वर्ग, हे भूतल आणि पाताळ, या तिन्ही लोकांची निर्मिती ज्याने केली, तया देवरायासी कोणी न बोले। खरं तर त्याने सगळं काही त्याच्या नियंत्रणामध्ये ठेवलेलं आहे। प्रत्येक गोष्ट ही खरं तर त्याच्या इच्छेने घडते, पण कोणी त्याला मानायलाच तयार नाही। प्रत्येक जण त्या लोकांमधल्या देवतांनाच, तिथल्या असलेल्या प्रमुखालाच सगळं काही मानतोय, बोलतोय, पण परमार्थामध्ये खरं तर आपण सतत या सगळ्यांचा जो स्वामी आहे त्यालाच धरावं ना। समर्थांनी देवशोधनामध्ये आणखीन एक उदाहरण आपल्याला दिलेलं आहे की ज्या ग्रामामध्ये कोणी एक देशी अथवा ग्रामी, आपण जिथं राहतो त्या ग्रामामध्ये ज्याची ओळख ज्या पातळीवरती आहे तेवढी त्याची सत्ता त्या राज्यामध्ये चालते। साधं उदाहरण आहे की आपल्या ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या नगरपालिकेचा जो नगरसेवक आहे, त्याची आपली जर चांगली ओळख असेल तर आपली वॉर्डामधली कुठलीही कामं अडत नाहीत, बरोबर की नाही? आमदाराची ओळख असेल तर त्या शहरामध्ये आपली कुठली कामं अडत नाहीत। खासदाराची ओळख असेल तर त्या असलेल्या प्रांतामध्ये आपली कुठली ओळख अडत नाही, कुठलंही काम अडत नाही।
तेच जर आपलं पंतप्रधानांशी ओळख असेल तर आपल्याला या सगळ्या राष्ट्रांमध्ये कुठेही आपल्याला कुठलंही काम हे कधी अडवू शकत नाही. म्हणजे ज्याच्याशी सलगी आहे त्याला त्याच्या पद्धतीने फळ मिळतं. समर्थ म्हणतात, मग खरं तर या उदाहरणातून, या गणितातून ज्याने या तिन्ही लोकांचा जो स्वामी आहे त्याच्याशी सलगी केली तर, त्याच्याशी सख्यत्व केलं तर त्याचं या तिन्ही लोकांमध्ये कुठं काही अडणार नाही. साधं गणित आहे, त्याचं उत्तर सरळ आहे. आणि किती उदाहरणं आहेत हो. आमच्या सुदामाकडे बघा ना, काही मागितलं नाही त्यांनी, पण तो अनंत कोटी ब्रह्मांडाचा हा द्वारकाधीश, तो आपला मित्र घरी पोचूस तर त्याच्या घराचा सगळा कायापालट करून टाकतो, राजमहाल करतो त्याचा तयार. त्याला काय अशक्य आहे. श्री समर्थांच्याकडे एक फार सुंदर गोष्ट सांगितली जाते. शिवथरगडामध्ये एकदा एक व्यापारी कोकणामध्ये आला होता काही व्यवहार करायला. त्याचा व्यापार चांगला झाला तेव्हा त्याला कानोपकानी कोकणामध्ये कळालं होतं की शिवथरगडी एक फार मोठे संत राहतात. तर याने विचार केला की व्यापार संपल्यानंतर जेव्हा आपण देशाकडे परत जाऊ त्यावेळेला या संताचं दर्शन घेऊन जाऊ. म्हणून तो समर्थांच्या भेटीसाठी शिवथरगडी आला. आतमध्ये कल्याण स्वामी स्वयंपाक करत होते. महाराज म्हणाले, समर्थ म्हणाले, अरे वा वा, या आपण आलाच आहात तर आता आपण भोजन करूनच जा बरं. हो हो म्हणाले स्वामी, आपण म्हणाल तसं. आम्ही तर सगळे भोजन भाऊच असतो, त्यामुळं आम्हाला काही अडचण नसतेच. हे प्रसादाची वाट बघत असतानाच एक मोठा जथ्था नेमका समर्थांच्याकडे आला आणि समर्थांना नमस्कार केल्यानंतर समर्थांनी सांगितलं, तुम्ही देखील भोजन करूनच जा बरं का. हा मनुष्य विचारात पडला, अरे एवढंच ही गुहा, यामध्ये कल्याण स्वामी एकटे स्वयंपाक करणार, ही एवढी लोक आली आहेत आणि हे कसं व्हायचं भोजन. पण बघता बघता कल्याण स्वामी पटकन बाहेर आले, पटपट सगळ्यांना बसवलं. जवळ सगळ्यांच्या वरती सुंदर पत्रावळ्या मांडल्या, लगेच सुग्रास वरण भात आणला, तूप वाढलं, भाजी पोळी जे जे काही पाहिजे एखादं पक्वान. हे खरं तर यांना इथं अचंबा वाटायला पाहिजे, पण म्हणाले बाबा हा दिसतोय बल्लवाचार्य, चांगला धष्टपुष्ट, केलंही असेल याने सगळं. आता सगळ्यांचे अन्न वाढून झालं. मग समर्थ म्हणाले, अहो व्यापारी बंधू, एक काम करा ना, या सगळ्यांना एक एक होऊन दक्षिणा द्या. बाप रे, न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही, मुखी नाम उच्चारिता कष्ट नाही. हे म्हटल्यानंतर मात्र हा जरा हबकला, पण म्हणला तर यांना काय म्हणायचं. म्हणून याने बिचाऱ्याने आपली सगळी सीझनमध्ये मिळवलेली पुंजी काढली. एक एक सोन्याचं होन होतं, त्याच्याकडे 52 होन होते. ते 52 होन त्यांनी एक एक दक्षिणा म्हणून एकेका आलेल्या माणसाच्या पानावर अगदी जड अंतःकरणाने ठेवायला सुरुवात केली. आणि शेवटी एक होन उरला तर समर्थ म्हणाले, अहो आम्हाला पण ठेवा की. हा मनातल्या मनात विचार करू लागला, काय साधू आहे हा, सगळं माझं काढून घेतलं. सगळं भोजन झालं, प्रत्येकाने सोन्याचा होन मिळाल्यामुळं काय सगळे खुश, बखोटीला बांधला, आले तसे निघून गेले. हा मनुष्य आला, म्हणाला समर्थ काय बोलणार, तेवढा समर्थ म्हणाले, या बरं परत. हा चरफडत बाहेर पडला, म्हणाला आता करायचं काय, बायकोला काय सांगायचं, काय केलं 4 महिने कोकणात, मिळवलेले सगळे पैसे या गोसाव्याने यांना वाटायला लावले. राग, आतमध्ये अत्यंत दुःख, हे सगळं करत चरफडत तो आपल्या घरी पोचला. घरी पोचला तर बघतोय काय, बायको अत्यंत आनंदाने स्वागत करायला तयार आहे, औक्षणाला तयार आहे. याला काही कळे ना, तुला म्हणाला हिला कळल्यानंतर आपल्यालाही रागवेल, पण ही या 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 म्हणाली, स्वामी अहो काय हो, यावेळेला व्यापार एवढा छान केला तुम्ही, बघा ना म्हणे, हे पैसे देखील घरी आले तुम्ही येण्याच्या आधी. त्याला काही कळे ना, म्हणाला काय, म्हणे अहो एक गोसावी आले होते, म्हणाले तुमचे आज पतिदेव संध्याकाळी येणार आहेत घरी, त्यांनी माझ्याकडे पैसे दिले होते कोकणातून घरी पोचवायला, म्हणून आणून दिले. याने चंची उघडून बघितली तर 104 होन होते, वाटले 52, मिळाले 104. ह्याच्या डोळ्यातून घळा पाणी येऊ लागलं. म्हणाला काय करावं. तसाच पुन्हा मागं फिरला, पुन्हा कोकणात गेला, पुन्हा शिवथरगडी गेला, समर्थांचे पाय धरले. म्हणाले समर्थ अहो अहो म्हणे काय मी काही केलं नाही. नाही म्हणे समर्थ अहो, म्हणे माझं ऐका तर खरं. काय म्हणाला तो, म्हणाला समर्थ जो माझ्या होनांना दुप्पट करू शकतो तो माझ्या जीवनाचं सोनं नाही का करू शकत. समर्थ आता आपले पाय धरलेत, आता मला सोडू नका.
समर्थांनी अत्यंत दयाळूपणे त्याला जवळ घेतलं. सज्जनो, संत हे जीवनाचं सोनं करतात, पण आम्ही त्या संतांना, या अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला समजूनच घेण्याचा प्रयत्न करत नाही. आम्ही तर कामनांनी या अशा पद्धतीने लिप्त असतो की आम्हाला त्याच्या पलीकडे काही दिसतच नाही. जया मानली भक्ती जे तेची मोठी, अशी आमची अवस्था होऊन जाते. या व्यापाऱ्याला कळालं की याच्याकडे एवढी अद्भुत शक्ती आहे, तर तो माझ्या जीवनाचं सोनं नाही करू शकणार का? आणि जीवनाचं सोनं काय आहे? ज्याने या आत्मारामाला प्राप्त केलं, त्याच्या जीवनाचं सोनं झालं. तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले, तया देवरायासी कोणी न बोले. पण त्याला विचारतंय कोण? त्याला सांगतंय कोण? खरोखर या रामासारखं दैवत कुठे या जगामध्ये? हे सगळं त्या रामाच्या इच्छेने घडतं. म्हणून संत सतत राम इच्छा राम करता या भूमिकेमध्ये जीवन जगत आले. सतत त्याचं अधिष्ठान, त्याचं स्मरण, त्याचं अनुसंधान. सज्जनो, बघा, एक साधं व्यवहारातलं उदाहरण देतो. आपल्याकडे अगदी नगरसेवकाची जरी निवडणूक असली तरी आपण जर कधी सोशल मीडियावरती त्या पोस्ट वाचल्या की लक्षात येतं की कोणी नगरसेवक असो, आमदार असो, कुठली निवडणूक असो, थेट आक्षेप आपण पंतप्रधानांवरती, मोदींवरती काहीतरी आग पाखड करून लोक करताना दिसतात. म्हणजे छोट्यातली छोटी गल्लीतली निवडणूक देखील आपण त्यांचं नाव घेऊन लढतो, अशी परिस्थिती आहे सध्याच्या काळात. मला प्रश्न असा विचारायचा आहे की जर ज्याचा अर्थार्थी त्यांचा काही संबंध नाही, ती गोष्ट देखील आपण त्यांच्या नावावर खपवतो, तर मग तिन्ही लोक जेथोनी निर्माण झाले, हाच फॉर्म्युला या तिन्ही लोकांवरती ज्याचं अधिराज्य आहे त्याच्याबाबत का नाही लावत आपण? बघा, आम्ही सामान्य जीव आहोत. आम्हाला तर प्रत्येक गोष्ट त्यालाच विचारली पाहिजे. जशी संतांनी सतत राम इच्छा राम करता या भूमिकेमध्ये जीवन जगलं. पण मला तुकारामांची पत्नी आवली हिचं कौतुक वाटतं की ती प्रत्येक संसाराच्या कटकटीला, अरे काळ्या, अरे विठ्ठला, अरे कशाला रे माझ्या संसाराचं वाटोळं करतोय. म्हणजे खरं तर त्या विठ्ठलाचा त्या संसाराशी काही संबंध नाही, पण तरी देखील आवली मात्र प्रत्येक गोष्ट त्या विठ्ठलावरती आक्षेप करते. संत देखील आम्हाला हेच म्हणतात, अरे तुमच्या जीवनात सुख असेल, दुःख असेल, सांगा ना त्या रामाला. तो ऐकत नाही का? तो राजा आहे ना, या तिन्ही लोकांचा तो स्वामी आहे. तुमचं ऐकणार नाही तर कोणाचं ऐकणार? पण तिन्ही लोक जेथोनी निर्माणा झाले, तया देवरायासी कोणी न बोले. आम्ही त्याच्यापर्यंत जातच नाही. तो आहे की नाही हेच माहित नाही. कारण आम्हाला जगी थोरला देव तो चोरला असे. काय समर्थांनी सुंदर शब्द वापरलाय. हा थोरला देव हा लपून बसलाय. जगी थोरला देव तो चोरला असे. बघा, आता हे सध्या युद्ध चाललेली आहेत, होय की नाही? मग कोणी म्हणतं हा नेता मेला, कोणी म्हणतं हा नेता मेला नाही, कोणी म्हणतं त्याचा ठाव ठिकाणा लागत नाही, ते म्हणतात असे कुठेतरी लपून बसलेत की जिथं ते सापडत नाहीत, कळत नाहीत. म्हणजे एवढं तंत्रज्ञान प्रगल्भ झालं तरी एखाद्या व्यक्तीला ते शोधू शकत नाहीत. इथं तर या सगळ्या ब्रह्मांडाचा स्वामी, या सगळ्या ब्रह्मांडाच्या अणुरेणूंमध्ये बसलेला असूनही आम्हाला तो कळत नाही. जगी थोरला देव तो चोरला असे. हा थोरला देव ज्या या चर्मचक्षूंनी आम्ही पाहतो त्याने आम्हाला कळत नाही. ज्याला स्पर्श करता आम्हाला केवळ पाषाण जाणवतो, आम्ही त्याला या इंद्रियाच्या आधाराने समजू शकत नाही. अशा या थोरल्या देवाची अवस्था चोरल्यासारखी झाली आमच्या आयुष्यामध्ये. मग या थोरल्या देवाला, या मुख्य आत्मारामाला, या सगळ्या ब्रह्मांडाच्या स्वामींना कसं बघायचं? समर्थ त्याचं उत्तर आम्हाला देतात. जगी थोरला देव तो चोरला असे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. आहा, त्या थोरल्या देवाला पाहायचं असेल, शोधायचं असेल, तर ज्याने त्याला प्राप्त केलं आहे अशा गुरुच्या हातामध्ये आपला हात दिला तर तो गुरु तो हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो, या आत्मारामापर्यंत नेऊन पोहोचवतो. जगी थोरला देव तो चोरला असे, गुरु वीण तो सर्वथाही न दिसे. बघा, गुरु पासून आत्मारामाची प्राप्ती होते असं या श्लोकामध्ये आपल्याला दिसतंय. पण मी आपल्याला एक सांगू का? अत्यंत गुह्य रहस्य आहे. एक अभंग सांगतो तुम्हाला. त्याच्या आधी एक भावगीत आहे.
त्या भावगीतामध्ये गीतकारांनी फार सुंदर शब्द लिहिलेले आहेत. त्यामध्ये तो काय म्हणतो, तुम ढूंढो मुझे गोपाल, तेरी खोई गैया तेरी, मैं खोई गैया तेरी. तुम ढूंढो मुझे गोपाल, मैं खोई गैया तेरी, सुध लो मेरी गोपाल. एका गीतकाराने स्वतःला श्रीकृष्णाच्या हरवलेल्या गायीच्या भूमिकेमध्ये आपली व्यथा मांडली आहे. गायी जशा चरत असतात, श्रीकृष्ण सुंदर बासरी वाजवत असतो, पण ती चरता चरता गाय न जाणे कळपामधून कुठेतरी चालत गेली लांब. संध्याकाळ झाली, कृष्णाने आपल्या सगळ्या गायी घेऊन आपलं वृंदावन गाठलं, पण हा हरवलेली गाय मात्र जशी रात्र झाली तशी घाबरली, शोधू लागली. आपण बघतो ना, अनेकदा कळपामधून नंतर एक मागून गाय धावत येत असते, ती कुठेतरी अडकलेली असती चरता चरता, आणि मग ती काही करून त्या कळपामध्ये जाण्याचा प्रयत्न करते. तशी ही श्रीकृष्णाची हरवलेली गाय अत्यंत काकुळतीने कृष्णाचा धावा करते की सुधलो मेरी गोपाल, मैं खोई गैया तेरी. मी तुझी हरवलेली गाय रे कृष्णा, अरे मला नाही सापडतेस तू, आता काय करू. गायीमध्ये फार संवेदनशीलता असते सज्जनो. अशी गाय त्या श्रीकृष्णाला हाक मारतीये, आणि त्यामध्ये मग गीतकारांनी फार सुंदर सुंदर कडविलेत की आता मी कुठं जाऊ, कुठं यमुना तीर बघू, कुठं तुझ्या या गोप गोपी असतील, कुठं तुझ्या त्या वेली लतिका असतील, कुठं तू बासरी वाजवत असशील, कुठं शोधू मी तुला, मला काहीच सापडत नाहीये कृष्णा, अरे आता मला तूच शोध, मला तूच शोध. सज्जनो, जेव्हा जीवाच्या अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण होईल ना की अरे रामा, तुला मी कुठं बघू, जगी थोरला देव तो चोरला असे, आम्ही तुला नाही शोधू शकत आहे रामा, नाही शोधू शकत आहे. चळेना, फुटेना, तुटेना, अरे हे आमच्या कल्पनेच्या पलीकडे, पण तुला बघावं, तुला पाहावं, कारण की तुझ्याशिवाय दुसरं सौख्य कुठं आहे. विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, कुठं कळणार सज्जनो. आणि जेव्हा ही अशी मनाची काकुळती येते ना या गायीसारखी, त्यावेळेला हा आत्माराम काय करतो, खरं तर त्याने येऊनच भेटलं पाहिजे ना आम्हाला तो हवाय, पण तो काय करतो, तो गुरुला आमच्या आयुष्यामध्ये पाठवतो. बघा सज्जनो, जेव्हा हरी कृपा करतो तेव्हा गुरु आपल्या आयुष्यामध्ये येतो, कारण हरीला देखील आपल्याला भेटायचंय, जीवाला देखील हरीला भेटायचंय. पण हा गुरु आयुष्यात आल्याशिवाय श्रीहरी प्राप्त होऊ शकत नाही. जगी थोरला देव तो चोरलासे, गुरु वीण तो सर्वथा हीन दिसे. माझ्या बिभीषणाने देखील हनुमंताला हे सांगितलं, अब मोही भा भरोस हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नाही संता. सज्जनो, हरी कृपा जेव्हा होते, जेव्हा तो आत्माराम आम्हाला जाणावं असं स्वतः ठरवतो की या जीवाचं कल्याण करावं, तेव्हा जीवनामध्ये गुरुचं आगमन होतं. तेव्हा आमच्या जीवनामध्ये सद्गुरू आमचा हात धरतात, आणि जो निमूटपणे त्यांनी दिलेल्या मार्गावरती चालतो त्यालाच या मुख्य देवाची प्राप्ती गुरुकृपेने होते, असं हे संतांचं सांगणं. सज्जनो, अशा या गुरुची लक्षणं काय असतात, गुरु म्हणजे कोण, याचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.